नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. आटके पार झेंडा कार्यक्रमाची सुरुवात करूया. असं म्हणतात की वेडी माणसं इतिहास घडवतात. वेड लागल्याशिवाय इतिहास घडूच शकत नाही. वेड काहीतरी करून दाखवण्याचं. असेच काही वेडे कलाकार आपापलं वेड घेऊन या मंचावर आले आणि हा मंच समृद्ध करून गेले. त्यांची ती समृद्धी डोळे भरून पाहणाऱ्या आपल्या परीक्षकांचं आधी स्वागत करूया. उर्मिला मातोंडकरजी आणि मकरंद देशपांडे सर. इथे बालशाहीर आले आणि त्यांनी अनेक थोरा मोठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले. शिवाजी महाराजांनी मात्र आपल्या बालगोपाळ सवंगड्यांसह स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यापैकी एक किल्ला जो जिंकला गेला होता, कोंढाणा किल्ला, सिंहगड. त्या सिंहगडाच्या शौर्याची कथा घेऊन येत आहेत बालशाहीर पुण्याहून. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्व मूल्यकांना मोगलांच्या हाती हा किल्ला. तेव्हा हा किल्ला घेण्याला शिवाजीनं आज्ञा दिली. तनजी माणूस आणि त्याच वेळी तानाजीच्या घरी आपल्या मुलाचा लग्न सोहळा चालू होता. आणि हा किल्ला घेण्याची घोर प्रतिज्ञा करून तानाजीने भरमंडपात एकच घोषणा केली, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या या रायबाचं. आणि त्या कोंढाण्याचा वेध घेण्यासाठी तानाजीनं गोंधळाचा वेध घेतलाय. आई भावानी मातेचा हा उदय बाजूने वळून घेतलेले. तानाजी आणि त्यांच्या सोबतचे 350 मावळे घोरपडीच्या सायाने सर सर गडावरती चढले. हर हर महादेव, हर हर महादेव गर्जना करी टाकत मात. बैल बार उडवून तानाजी घुसला किल्ल्यात. दूध बडची उडाली झोप टाकली झप तावता वाचली गाठ पडली. त्या दोघात तुंबाड युद्ध सुरू झाले. आणि इतक्यात तानाजीच्या हातातील ढाल तुटून खाली पडली. पण तरी तानाजी आपल्या कमरेचा शेला हाताला गुंडाळून उदय बानूच्या तलवारीचे वार आपल्या हातावर झेलीतच होता. आणि हे वार झेलता दोघांचा एकमेकास वर्मवर खस गावला गल्ला. तानाजी पडला तोच उदयबानही झाला ठार. सत्य प्रकार आहे घडलेला ऐका बाग पुढला, ऐका बाग पुढला. तानाजी पडलेला पाहून सूर्याजीने हंबरडा फोडला. दादा काय केलं दादा, काय केलं, काय सांगू मी वहिनीला, कसं तोंड दाखवू मी रायबाला. दादा काय केलं. एवढ्यात सूरजीने कड्यावरचा दोर कापून टाकला
आणि तो पाहणारा मावळ्यांना आडवा झाला आणि म्हणाला, अरे हिजड्यांनो, तुमचा बाप इथं भरून पडला असता, तुम्ही असे नामर्दासारखे पळून जाता. तुमची औलाद कुणाची? जग काय म्हणेल तुम्हाला? महाराज काय बोल लावतील? त्यापेक्षा लढा, लढून मरा. आता फिरा मागे आणि बोला, हरे हरे. शत्रू हटविला, किल्ल्यावर भगवा झेंडा चढला. कोणाना किल्ला सर केला, गडाला पण सिंह गेला. आठवणी हैदर गुरुजीला, हेरंब गातो पोवड्याला. हेरंब गातो पोवड्याला. नरवीर तानाजी मालुसरे की जय. वा मकरंद सर, जितकं तुमचं बालमन ज्या पद्धतीने एक वीराचा आवेश घेऊन सांगत होतं, तेवढंच मला ते फार कौतुकास्पद वाटलं की तुम्ही आज एक तुमच्यातला तानाजी मालुसरे जिवंत केलेला आहे, एक बाल तानाजी मालुसरे जिवंत केलेला आहे. धन्यवाद सर. आणि तो बाल तानाजी मालुसरे आज बऱ्याच लोकांच्यात नाही आहे. कारण का आज आमच्याकडे लहान मुलांना इतके व्हिडिओ गेम झालेले आहेत की आपला तानाजी कुठेतरी हरवलेला आहे. तर तो असे तानाजी तुम्ही जिवंत ठेवणार असाल तर खरंच माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. उर्मिलाजी, गड आला पण माझा सिंह गेला, हे वाक्यच इतकं प्रत्येक मराठी मनाला आणि ही गोष्ट माहिती असलेल्या प्रत्येक मराठी मनाला आणि नसलेल्या सुद्धा अगदी डोळ्यात पाणी आणण्यासारखी आहे की ही गोष्टच खरोखर अगदी चटका लावून जाण्यासारखी. आणि तुम्ही खूप सुंदर ती प्रेझेंट केली. तुमच्यामध्ये आम्हाला एक क्रिकेट संघ दिसतो, त्याप्रमाणे हेरम तुझे सगळे जे सहकारी आहेत तेव्हा कसे सगळे एक माणूस लढत असला तरी बरोबरचे सगळे मावळे जेव्हा साथ देतात तेव्हाच तो गड काबीज केला जातो. त्यामुळे ही गोष्ट नेहमी तूही लक्षात ठेव आणि ते लोक तुला तितकीच उत्कृष्ट साथ देतात आणि त्यातली एकही व्यक्ती ढिली पडली तर सगळी प्रस्तुती ढिली पडू शकते. त्यामुळे कोणातही असं नाही आहे, प्रत्येकात ती इच्छाशक्ती मला दिसते की आम्हाला हे करायचं आणि आम्हाला हे लोकांसमोर आणायचं आहे. त्यामुळे ती इच्छाशक्ती तुमची ह्या वयामध्ये आणि त्याच्या मागचे हे प्रयत्न, त्याच्या मागचा हा ध्यास, त्याच्याकरता तुमचं खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. अनेक अनेक शुभेच्छा. आणि आता पदकांकडे आपण वळूया. आपण आज मकरंद सरांची पदकं जाणून घेणार आहोत. उर्मिलाजींची पदकं गुलदस्त्यात राहणार आहेत. मकरंद सर, किती पदकं द्याल तुम्ही? 9 पदकं. 9 पदकं दिलेली आहेत.